सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला तब्बल 107 दिवस पूर्ण झाले। फरार कृष्ण आंधळे अद्यापही पोलीस यंत्रणेला सापडत नाहीये। कृष्ण आंधळेच्या शोधासाठी देशभरात पोलिसांची पथकं रवाना करण्यात आलेली आहे। फरार कृष्ण आंधळेला पकडण्यासाठी बक्षीस देखील ठेवण्यात आलेलं आहे। कृष्ण आंधळेचा घातपात तर झाला नाही ना, या संदर्भात देखील आता संशयाची सुई पाहायला मिळते। कृष्ण आंधळे पोलीस यंत्रणांना सापडत नाहीये, त्यामुळे त्याचा घातपात तर झाला नाही ना, या संदर्भातली शंका देखील उपस्थित केली जाते आहे। अपहरण ते खून ही सगळी जी घटना आहे, हे सगळे आरोपी एकच आहेत। या आरोपींनी अपहरण करून जी हत्या केली, त्या संदर्भात निकम साहेबांनी एकदम स्पष्ट शब्दामध्ये प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया काल दिलेली आहे। म्हणून मला याविषयी काही जास्त न बोलता मी एवढं बोलेल की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे आणि लवकरात लवकर या जे प्रकरण आहे या प्रकरणाचा निकाल लागून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।